नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आज आपण बनवणार आहोत आमच्या छकुलीसाठी मस्तपैकी चोकोबार. चोकोबार आज जे आपण बनवणार आहोत ते तुम्ही पाहिलंच असेल. थोडेसे वेगळ्या त्याच्यामध्ये ट्विस्ट असा आहे की आपण आज ते गोल वर्तुळाकार चोकोबार बनवणार आहोत. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा व्हॅनिला चोकोबार बनवण्यासाठी मी इथे आईस्क्रीम बेस तयार करून घेणार आहे. आपल्याला व्हॅनिलाचा आईस्क्रीम तयार करायचा आहे. हा बेस मी ह्यापूर्वी पण बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केला आहे, ज्यामध्ये आपण व्हिपिंग क्रीम घेतो, त्यामध्ये हलकंसं दूध टाकतो आणि आपल्याला जर हवा असेल तर म्हणजे आटवलेलं दूधही इथं टाकू शकता किंवा कंडेन्स मिल्क पण आपण इथे टाकू शकतो. आपल्याला कितपत गोड आहे हवं आहे त्याच्या चवीनुसारच आपल्याला हे कंडेन्स मिल्क इथे टाकायचं आहे. तर बघा, इथे माझ्याकडे एक अर्ध गोळाकार असा एक मोल्ड आहे, चॉकलेट मोल्ड असतो तसा. याचे मी एकूण बघा हे मोल्ड असे भरलेत आणि हे मी चांगले घट्ट फ्रीजमध्ये होईपर्यंत रात्रभर फ्रीझरला ठेवले होते. यामध्ये मी व्हॅनिला आईस्क्रीम टाकलेला आहे. त्यानंतर आपल्या चोकोबारची स्टिक बसेल इतपत बरोबर आपल्याला चमच्याने थोडासा आईस्क्रीमचा भाग काढायचा आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने चोकोबारची स्टिक इथे बसवलेली आहे. पुन्हा आपला उरलेला वरचा मोल्ड आहे तो आहे तसाच आपल्याला ठेवायचा आहे. चला, तर चोकोबारच्या वरचं जे कवर आहे आउटिंग कवर, त्यासाठी आपण इथे करणार आहोत चॉकलेट मिल्क. इथं तुम्ही डार्क चॉकलेट यूज करू शकता, व्हाईट चॉकलेट यूज करू शकता. मी इथे यूज केलेलं आहे मिल्क कंपाऊंड. हे मिल्क कंपाऊंड आपल्याला मेल्ट करताना मी इथे खाली गरम पाण्याचा वापर केलेला आहे आणि हे मेल्ट झालेलं मिल्क कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता आपला गोल चोकोबार जो आहे तो छान डीप करून घ्यायचा आहे. हे डीप करताना खूप काळजीपूर्वक करायचं आहे, जेणेकरून आतली जी स्टिक आहे ती आतल्यात सुटू नये. त्यामुळे अखंड गोल चोकोबार हा आहे असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर बघा, उन्हाळ्यासाठी छान असा गोल आकारमध्ये चोकोबार रेडी. एन्जॉय.